आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये उज्ज्वला बुधाजी कांबळे, श्री दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश शिवाजी माळी यांच्या प्रचाराला जनतेचा वाढता पाठिंबा। मिरज स्मार्ट सिटी करणार आणि तरुण तरुणीकरिता IT पार्क उभारणार सौ स्वातीताई खाडे। मिरजेचे राजकारण जसजसे मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसे तापायला सुरुवात झालेली आहे। प्रचाराला वेग आला असून प्रचारामध्ये माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावरती उतरलेलं आहे। उमेदवारांना 100 हत्तीचे बळ यामुळे मिळालेलं आहे। प्रचारामध्ये माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी दोन्ही सुनबाई या प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। या प्रसंगी बोलताना सौ स्वातीताई खाडे म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, त्यामुळे निधी भरपूर प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये खर्च करण्यात आलेला आहे। विकास कामे भरपूर करण्यात आलेली आहेत। लाडकी बहीण योजना ही सर्व लाडक्या बहिणींना देवाभाऊकडून भेट देण्यात आलेली आहे। या योजनेमुळे महिलांना बळ मिळाले असून त्या सक्षम झालेल्या आहेत। सर्व महिला वर्ग खुश आहे। यामुळे सर्वच लाडक्या बहिणी भाजप सरकारच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत। हा प्रभाग मागणीयुक्त करण्यात आलेला आहे। या प्रभागामध्ये आमदार फंडातून अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत। पंतप्रधान आवास योजनासारखे अनेक उपक्रम हाती घेऊन ते मार्गी लावण्यात आलेले आहेत। भविष्यामध्ये या प्रभागामध्ये जी उर्वरित कामे राहिलेली आहेत ती भारतीय जनता पार्टीचे हे सर्व उमेदवार नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये जातील त्यावेळेला संपूर्ण कामे ही केली जातील असे आश्वासन त्यांनी या प्रभागातील नागरिकांना दिलेले आहे। 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती आपण सर्वांनी पॅनलमधील 4ही उमेदवारांना कमळाचे चिन्ह यावरती बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे। ताई, लाडक्या बहिणींच्या बद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल? लाडकी बहीण योजना म्हणाला तर आम्हा सगळ्या बहिणींसाठी ती एक भेट आहे देवाभाऊंकडून। सगळ्या बहिणी लाडकी बहीण योजना झाल्यापासून थोडं सक्षम झालेल्या आहेत, भक्कम झालेल्या आहेत आणि स्वतःचं काही ना काहीतरी उदरनिर्वाह त्या करत आहेत। त्यांच्या संसाराला त्या पैशामुळं हातभार लागतो आहे आणि लाडक्या बहिणीमुळे आमच्या सगळा महिला वर्ग खूप खुश आहे आणि भाजप सरकारवर तर त्या खूप जास्ती खुश आहेत। जोपर्यंत जेव्हापासून भाजप सरकार आले तेव्हापासून आमच्या महिलांचा विचार केला जातोय असं महिलांना वाटू लागले। त्यामुळं आत्ताच्या ह्या घडीला सगळ्या महिला ह्या भाजप सरकारच्या पाठीशी उभ्या राहतील असं मी आशा व्यक्त करते। आपलं भविष्यातलं विजन काय असेल महापालिकेसाठी? आता आपण बघितलं तर केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, राज्यामध्ये भाजप सरकार आहे आणि आपण विकास कामं तर बघतोच आहे। देशा पातळीवरती मोदीजींनी काम केलेलं तर अप्रतिम आहे। देवाभाऊंनी पण महिला वर्गासाठी खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत आणि इथे 2 आमदार आहेत, गाडगे साहेब आहेत आणि आपले खाडे साहेब पण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी विकास निधी आपल्या ह्या मिरज भागाला सांगली जिल्ह्यामध्ये आलेला दिसून येतोय आणि काही ग्रामीण भागं बघितली तर मागणीमुक्त झालेली दिसून येतात। जर महानगरपालिका आली तर उर्वरित जी कामं राहिली ती पण मार्गी लागतील आणि आपला जो सांगली मिरज कुपवाड एरिया आहे तो सुजलाम सुफलाम व्हायला वेळ नाही लागणार। आणि परवा दिवशी देवाभाऊंनी तर असं पण सांगितलेलं आहे की स्मार्ट सिटी ते करणार आहेत, पूर जिथे येतो तिथं नद्यांचं डायव्हर्शन ते करणार आहेत आणि आपली जी मुलं आहेत जी नोकरीसाठी मुंबई पुण्याला जातील ते IT पार्क झाल्यामुळे इथंच थांबतील, आईवडिलांसोबत राहतील आणि त्यामुळे विकास कामांना जोर मिळेल जर महानगरपालिका आपल्या हातात आली तर। महिला सुरक्षिततेसाठी आपण काय कराल? महिला सुरक्षितेसाठी तर भाजप सरकारने कठोर कायदे केलेले आहेत, पोलीस यंत्रणा स्ट्रॉंग केलेली आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट योजना केलेल्या आहेत। अजून पण महिलांना जर असुरक्षित किंवा हे असं काही वाटत असेल तर आपलं भाजप सरकार असेल आणि आपल्या वरिष्ठांच्या ह्याच्यातून जेवढं काही होता होईल आपण करूया आणि सुरक्षेबाबतीत तर भाजप सरकार जागृत आहे। जसं महिला सक्षमीकरण करतच आहे, सशक्तीकरण आहे, तसं महिलांच्या सुरक्षितेसाठीही ते काम करत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आपले काय विजन असणार आहेत? ज्येष्ठ नागरिकांची तर परवाच माझी बैठक झाली। ज्येष्ठ नागरिकांचे कसे त्यांना सुविधा दिलेल्या आहेत आपल्या भाजप सरकारने, पण अंमलात तेच आणत नाही आहेत। जर आता लाईनमध्ये असतील, उभं राहायचं असेल तर त्यांच्यासाठी एक प्रोव्हिजन केलेली आहे पण ते फॉलो होत नाही। त्याच्यासाठी मी तरतूद करेन की तिथं त्यांच्यासाठी थोडासा यंगस्टर स्टाफ जर आपल्याला मिळाला तर त्यांना मार्गदर्शन करेल, त्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत किंवा
लाईनमध्ये जास्त उभं न राहता त्यांना डायरेक्ट अप्रोच बँकमध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असतील, बसमध्ये असेल देता येईल. कारण सुरेशभाऊ खाडेंशी परवा दिवशीच मीटिंग झाल्यानंतर ते म्हणले आपण सगळं केलेलं आहे, पण आता जर महानगरपालिका ह्या निवडणुकी झाल्यानंतर तेही त्याच्यावरती लक्ष देतो असं म्हणालेत आणि बाकीचं काय असेल ते आम्ही ज्येष्ठांसोबत बोलून घेऊ. पंतप्रधान आवास योजनेबद्दल आपण काय माहिती द्याल जनतेला? संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.